नमस्कार मंडळी, मी प्रणिता आणि आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आम्ही सकाळ सकाळ रेडी होऊन निघालेलो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आज आहे प्राप्तीचा बड्डे, त्यासाठी तिला बाप्पाचं दर्शन करवायला आम्ही निघालेलो आहोत. तर आम्ही आलेलो आहोत पालघर जिल्ह्यातील मनोर विक्रमगड येथील पाचमाड करून एक गाव आहे. तेथे रोडच्या लगतच उजव्या साईडला गणपती बाप्पाचं एक रंगीबेरंगी असं गणपती बाप्पाचं छान मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. तर आता आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहोत. तुम्हाला मंदिराची कमान बघूनच लक्षात आलं असेल की त्याला किती कलर दिलेले आहेत आणि इथेही तुम्ही बघू शकता की या मंदिराला कितीही कलर आहेत. त्यामुळे या गणपती बाप्पाच्या मंदिराला रंगीबेरंगी कलर असलेले गणपती बाप्पा असे सुद्धा म्हटले जाते. आणि आम्ही या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तुम्ही बाप्पाची मूर्ती बघितली तर तुमचं मन अगदी प्रसन्न होईल. एवढी सुंदर बाप्पाची मूर्ती आहे, मनमोहक अशी, की गणपती बाप्पाचं दर्शन घेतच राहावं असं वाटतं. आता आम्ही ते गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. प्राप्ती आणि वरदनी दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही दर्शन घेत आहोत. तुम्ही इथे बघू शकता. मी तुम्हाला झूम करून जवळून बाप्पाची मूर्ती दाखवते. अतिशय सुंदर आणि मनमोहक, बाप्पाला बघतच राहावं आणि त्याचे बाप्पाचे रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवावे, इतकी आकर्षक अशी ही मूर्ती आहे. इथे बाजूला तुम्हाला मूषकराजसुद्धा दिसत आहे बाप्पाच्या पायाकडे. कमीत कमी जागेमध्ये आणि पुरेपूर जागेचा वापर करून मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर अशी बांधकाम आणि सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. तुम्हाला मी आजूबाजूचा मागचा परिसर दाखवते. खूप छान. इथे ससे आहेत, लवबर्ड्ससुद्धा आहेत. एक छोटीशी विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये रहाट आहे. जसं की आपल्या गावाकडे विहीर असते आणि त्याच्यामध्ये रहाट असतं मोठ, ज्याच्याने आपण पाणी काढतो. ते हे मंदिराचं आजूबाजूचा परिसर आहे. आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातलेली आहे आणि इथे छान आहे. मासे आहेत. हे कुठले मासे आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मला या माशांचं नाव माहिती नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की हे मासे कुठले आहेत. आणि तुम्हाला आता मी आजूबाजूचा एरिया दाखवते. जागा खूप मोठी नाही आहे, जागा छोटी आहे, पण छोट्या जागेचा पुरेपूर असा वापर केला आणि तुम्ही बघू शकता इथे डिझाईन अप्रतिम आहे आणि प्रत्येक कलरचा वापर या मंदिरामध्ये केलेला आहे, रंगांचा वापर. ही आहे विहीर छोटीशी आणि त्याला हा आहे मोठ, रहाट ज्याला म्हणतात. आणि वरत त्याच्याने पाणी काढून त्या मडक्यामध्ये पाणी भरण्याचं काम करत होतं. पूर्वी गावी असं असायचं, आत्ता काय तसं मुलांना बघायला भेटत नाही. त्यामुळे ते वरद बघून भरपूर खुश झाला होता. ज्यावेळेस पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये हे आजूबाजूचा निसर्ग अतिशय सुंदर दिसतं. बाजूला 2 ठिकाणी नदी आहेत. त्याच्यामध्ये नदी पाण्याने तुडुंब भरलेली असते पावसाळ्यात. त्यामुळे पावसाळ्यातलं निसर्ग वातावरण अगदी वेगळंच असतं. पण आता आम्ही आलो होतो त्यामुळे तिथे पाणी वगैरे आटलं होतं. हे आहे ससे आणि तिथे बाजूला त्यांचे 2 छोटे छोटे आहेत ते पिल्लं. छान हे ससे दुपारी निवांत झोपले होते. हे आहे लव बर्ड्स आणि बाजूला एक अशी किल्ल्याची कलाकृती केलेली आहे, म्हणजे फक्त किल्ल्याचा बांधलेला आहे. छान असं मंदिर आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये. जर तुम्हाला या मंदिरामध्ये दर्शनाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या. बाप्पाचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं होतं. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक करा.